1 2 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। UGC नेट सेट 2022 विषय मराठी पेपर 2 यामध्ये आपण लोकसाहित्य यांचा सराव पेपर बघतो आहे। आणि त्याआधी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की UGC नेट सेट 2022 पेपर 2 मध्ये आम्ही भरपूर मॉक टेस्ट घेणार आहोत। संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा मिळणार आहेत। सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ, PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे। तसंच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 6,999 आहे। त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे। जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता। काल जो मी पेपर दिलेला होता तुम्हाला टेस्ट म्हणून, की तेच मी सराव घेते आता एकदा। तुम्ही उत्तर शोधलेत? ठीक आहे, चला। दिलेल्या पर्यायापैकी फोल्कलोर ही संज्ञा 1886 साली कोणी वापरली? विल्यम जॉन थॉमस, फ्रान्सिस ब्रोज, जॉन आंब्रे, जॉन रन। कोणी वापरली ही संज्ञा सांगू शकाल? जॉन ब्रंड। काय? जॉन ब्रंड नाही, विल्यम जॉन थॉमस हे आहे, विल्यम जॉन थॉमस। ठीक आहे। लोकसाहित्य म्हणजे मीच, म्हणी, लोकगीते अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार होय, अशी व्याख्या कोणी केली? मारियस बार्डो, जॉन एम्ब्रे, वॉस्काम आणि स्पिनोझा। मीच, म्हणी, लोकगीते अशा प्रकारच्या माध्यमातून वास्काम। ठीक आहे। विविध प्रकारच्या जातीवंत स्वर विलासांनी शिंगारलेले व अशिक्षितांनी कित्येक वर्षामागे रचले असतानाही केवळ पाठांतराच्या बळावर पिढ्यानपिढ्या आपल्या नवोन्मेषशालिनी तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारे ते लोकसाहित्य, अशी लोकसाहित्याची व्याख्या कोणी केली? डॉक्टर प्रभाकर मांडे, प्रभाकर पाध्ये, डॉक्टर सरोजिनी बाबर, सरोजिनी नायडू। कोणी केली? प्रभाकर पाध्ये, सरोजिनी बाबर यांनी केलेली आहे। लोकसाहित्य हा लोकप्रतिभेचा आविष्कार असतो, असे लोकांच्या पारंपरिक जीवनाचा संदर्भ दडलेला असतो। लोकसाहित्य लोकमानाचा आविष्कार असते, त्यातून समाजमानस अभिव्यक्ती होते। हे विधान कुणाचे? सरोजिनी नायडू। आता आहे डॉक्टर प्रभाकर मांडे। थोडस या व्याख्या वगैरे तुमच्या लोकसाहित्याच्या याच्यात आहे, थोड्याशा वाचून ठेवायच्या। मराठीतील लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॅश यांनी लोकसंस्कृती अशी संज्ञा फोल्कलोर या इंग्रजी संज्ञेसाठी वापरली। मधुकर वाकोडे, प्रभाकर पाध्ये, दत्तो वामन पोद्दार, राची ढेरे। मराठीतील लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक कोण आहे? राची ढेरे यांनी लोकसंस्कृती अशी संज्ञा फोल्कलोर या इंग्रजी संज्ञेसाठी वापरली आहे। आता फोल्कलोर या इंग्रजी संज्ञेसाठी मराठी पर्यायी संज्ञा कोणती वापरली जाते? लोकवाङ्मय, लोकसंस्कृती, लोकविद्या, वरीलपैकी सर्व। लोकसंस्कृती। फोल्कलोर साठी तिन्ही पण संज्ञा वापरली जाते। लोकवाङ्मय पण म्हटलं जातं, लोकविद्या पण म्हटलं जातं त्याला, आणि लोकसंस्कृती पण म्हटलं जातं। हे तिन्ही पण ज्या संज्ञा आहे ना, या फोल्कलोर साठी मराठीत वापरल्या जातात। तर यात हे याचं वरीलपैकी सर्व तिन्ही पण। ठीक आहे। मुंबई राज्य शासनाने 1956 साली
प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत फोल्कलोर, मराठी लोकसाहित्य ही पारिभाषिक संज्ञा वापरली. महाराष्ट्र लोकसाहित्यमाला, महाराष्ट्र लोकसंस्कृतीमाला, महाराष्ट्र लोकवाङ्मयमाला वरीलपैकी कोणतेही नाही. महाराष्ट्र लोकसाहित्यमाला ही पारिभाषिक वापरली आहे. ठीक आहे. तारा भवाळकर यांना लोकसाहित्यातील लोक या संज्ञेचा अर्थ डॅश असा अभिप्रेत आहे. सांस्कृतिक समूह, सामाजिक समूह, मानव समूह, सर्व लोक. सर्व लोक. सर्व लोक. सर्व लोक नाही, मानव समूह येतो. कारण की लोकसाहित्यामध्ये लोक या संज्ञेचा अर्थ मानव समूहामध्ये येतो. कारण की समूहानेच हे कुठले गीत वगैरे केल्या जातं ना. संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती. अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली? डॉक्टर प्रभाकर मांडे, तारा भवाळकर, डॉक्टर इरावती कर्वे, डॉक्टर सरोजिनी बाबर. इरावती कर्वे. इरावती कर्वे. लोकसंस्कृतीचे उपासक या पुस्तकाचे लेखक कोण? राची ढेरे, तारा भवाळकर, दवा पोतदार, वासुदेव शरण अग्रवाल. राची ढेरे. राची ढेरे लोकसंस्कृतीचे उपासक आहे. सायकोलॉजी अँड फोल्कलोर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? एम.एल. दुर्कीम, आर.आर. मॅरेट, फिश्ते, कोण, हिंबुलोत. फिश्ते. आर.आर. मॅरेट यांनी. ठीक आहे. प्रभाकर मांडे यांनी सांगितलेली लोकसाहित्याची लक्षणे कोणती? लोकसाहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते. पारंपरिक हा लोकसाहित्याचा महत्वाचा विशेष आहे. लोकसाहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येते. आणि वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व, कारण की तिन्ही पण लक्षणे लोकसाहित्याची आहे. डॅश या अभ्यासकाने निरनिराळ्या देशात विखुरलेल्या दैवत कथांचा व पुराण कथांचा अभ्यास केला. ग्रूम, हार्मेन, मॅक्स मुलर, वासुदेव शरण अग्रवाल. ग्रूम नाही, मॅक्स मुलर यांनी या अभ्यासकाने निरनिराळ्या देशात विखुरलेल्या दैवत कथांचा आणि पुराण कथांचा अभ्यास केलेला आहे. खालील दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते ते सांगा. पारंपरिक हा लोकसाहित्याचा विशेष असतो. लोकसाहित्य हे कला व वाङ्मय यांचे स्रोत असते. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार नसते. वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत. काय असते? पारंपरिक लोकसाहित्याचा विशेष असतो. लोकसाहित्यामध्ये पारंपरिकता असते. लोकसाहित्यामध्ये कला आणि वाङ्मय यांचे स्रोत असते. ठीक आहे. पण लोकसाहित्य हा लोकमानसाचा आविष्कार नाहीये. कारण की पारंपरिक मानवी समूह होतो, पण लोकमानसांचा आविष्कार नसते. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. डॅश यांनी लोकसाहित्य संज्ञा मराठीत प्रथम वापरली. श्रीमती दुर्गा भागवत, तारा भवाळकर, राची ढेरे, इरावती कर्वे. दुर्गा भागवत. दुर्गा भागवत. मॅडम 14व काय सांगितलं होतं एक्सप्लेनेशन? 14व हे बघा, पारंपरिक हा लोकसाहित्याचा विशेष आहे. लोकसाहित्यामध्ये पारंपरिकता असते. ठीक आहे नाही. म्हणजे पारंपरिक ज्या लोकसाहित्यामध्ये जे काही कीर्तन आहे ना, जे भवाडा वगैरे जे आहे, अशा प्रकारचे जे लोकगीत वगैरे ना, हे पारंपरिक आहे. ठीक आहे. म्हणून हे लोकसाहित्याला बरोबर आहे. त्यानंतर कला आणि वाङ्मय यांचा स्रोत आहे. कारण की लोकसाहित्यामध्ये कला, वाङ्मय, वाद्य वगैरे असतं, वाङ्मय यांचा स्रोत आहे. पण लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार नसते. लोकमानसाचा आविष्कार नाही राहत ना त्याच्यामध्ये पारंपरिक जे हे दिलेलं आहे, सणवारे आहे, सणवार दिलेला आहे, एखादं कला दिलेली आहे, ते समोर आणलं जातं. ठीक आहे. हे लोकमानसाचा आविष्कार नसतो. ठीक आहे. एका मानवी समूहामध्ये लोकसाहित्य हा येत असतो. ठीक आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा. त्यांनी विचारले की दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते ते सांगा. तर हा आहे.
तिसरं. ठीक आहे. आणि सर्व पर्याय चुकीचे आहेत, चुकीचं आहे, कारण की 2 बरोबर आहे आणि 1 चूक आहे. दत्ता वामन पोतदार यांनी खालीलपैकी कोणती संज्ञा मांडली? जनलोक, लोकवार्ता, लोकविद्या, लोकसाहित्य. दत्त वामन पोतदार यांनी कोणती संज्ञा वापरली? लोकविद्या. लोक हा शब्द नेहमी कोणत्या वचनात वापरला जातो? एकवचन, बहुवचन, दोन्ही वचनात, वरीलपैकी कोणतेही नाही. लोक म्हटलं की आपण कुठल्या शब्दात वापरतो, कोणत्या वचनात वापरतो? बहुवचन. कारण की एक लोक म्हणत नाही आपण, लोक जमले असं म्हणतो ना आपण, म्हणजे बहुवचन, एकापेक्षा जास्त लोक जमले म्हणजे बहुवचनात. एक जर फक्त माणूस म्हटलं असतं तर मग एकवचन. स्क्रीन दिसत नाही मॅडम. काय? स्क्रीन दिसत नाही म्हटलं. तुम्हाला दिसत नाही का स्क्रीन? हो. म्हणजे ब्लर दिसते की दिसत नाहीये? म्हणजे राऊंड होत आहे असं, म्हणजे मला तर पूर्ण क्लिअर दिसते ती. तर एक मिनिट. आता दिसते? स्क्रीन दिसते का आता? हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुम्हाला माझा आवाज दिसतोय का, येतोय का? माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय मॅडम. आता दिसत आहे स्क्रीन. आता दिसत आहे? ठीक आहे. हो. हे कळलं ना? लोक हा शब्द नेहमी कोणत्या वचनात वापरला जातो? तर बहुवचनात. ठीक आहे. पुढील विधाने वाचून पर्यायामधील योग्य उत्तर निवडा. लोकसाहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते. लोकसाहित्याची भाषा ही प्रमाण भाषा असते. फक्त विधान 1 बरोबर आहे, फक्त विधान 2 बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे आणि दोन्ही विधान चुकीचे आहे. बरोबर आहे दोन्ही. नाही, लोकसाहित्यामध्ये प्रमाण भाषा वापरत नाही ना आपण. लोकसाहित्यामध्ये प्रमाण भाषाचा वापर करत नाही आपण, हे की नाही? लिखित आणि मौखिक स्वरूपात असते, अलिखित, मौखिक आणि अलिखित स्वरूपात असते लोकसाहित्य. पण आपण लोकसाहित्यासाठी प्रमाण भाषा वापरत नाही. ही जी बोली असते आपण ती लोकसाहित्यामध्ये भाषा वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे विधान 1 बरोबर आहे. प्रत्येकातली संस्कृती, प्रत्येकातल्या भाषा बोली वेगवेगळ्या असतात, त्यानुसार ते लोकसाहित्य असतं, की नाही? तर त्यामुळे प्रमाण भाषा आपण वापरत नाही. डॅश यांनी लोककथा व लोकगीत हे सर्व प्रथम वापरले. डॉक्टर प्रभाकर मांडे, विका रजवाडे, राची ढेरे, दुर्गा भागवत. राजवाडे मॅडम. विका राजवाडे. जातक कथा या खालीलपैकी कोणत्या परंपरेतील आहे? जैन परंपरा, हिंदू परंपरा, इराणी परंपरा, बौद्ध परंपरा. हिंदू.
नाही, जात हिंदू परंपरा. परंपरा आहे. हिंदू परंपरेमध्ये नाहीये, जातक कथा ही बौद्ध परंपरेमध्ये. भारतीय लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा प्रारंभ करणाऱ्या एशियाटिक सोसायटीची स्थापना कलकत्ता येथे कधी झाली? 1857, 1784, 1885, 1874. 1874. 1784. 1956 साली महाराष्ट्रात स्थापन झालेल्या लोकसाहित्य समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते? चिग कर्वे, प्रभाकर मांडे, दुर्गा भागवत, राजाराम भागवत. कर्वे असेल मॅडम. चिग कर्वे यांनी लोकसाहित्य समितीचे हे पहिले अध्यक्ष आहेत. लोकसाहित्य हे मौखिक असते आणि त्याचा कर्ता डॅश असतो. गुप्त, अदृश्य, अज्ञात, अपौरुषीय. हे मौखिक असते, त्याचा कर्ता कसा असतो? हा अज्ञात असतो. नेमकं कोण म्हटलेले आहे ते माहित नाही पडत. ठीक आहे, म्हणजे अज्ञात असतो तो. लोकसाहित्याचे मूळ लक्षण असते सोपेपणा, पारंपरिकता, पद्यमयता, गद्यमयता. काय असतं? पारंपरिकता, कारण की लोकसाहित्य पारंपरिकतेवर अवलंबून असतं ना. लोकसाहित्याचे मूळ लक्षण काय आहे? पारंपरिक. पारंपरिकतेनुसार लोकसाहित्य चालत असतं. खालीपैकी कोणते लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक नाहीत? डॉक्टर प्रभाकर मांडे, भालचंद्र नेमाडे, दुर्गा भागवत, राची ढेरे. हे सहज ओळखता येते. लोकसाहित्याचे अभ्यासक नाहीत आहे. प्रभाकर मांडे आहे लोकसाहित्याचे अभ्यासक, राची ढेरे आहे, दुर्गा भागवत आहे, पण भालचंद्र नेमाडे आहेत का? नाही आहे. ठीक आहे. लोकसाहित्य हे कशाचा आविष्कार असते? लोक चळवळी, लोकमानसाचा, भूगोलाचा, इतिहासाचा. लोकमानसाचा आविष्कार असते. याच्यातच दोन दिलेले आहे तुम्हाला. हे बघा, लोकसाहित्य कशाचा आविष्कार असते? लोकमानसाचा. आणि यातलं कोणतं विधान चुकीचं आहे? याच्यातच दिलेलं आहे. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते. ठीक आहे, हे विधान चुकीचं आहे. त्यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं होतं, म्हणजे त्यांनी चुकीचं लिहिलंय ते विधान निवडायचं होतं. आणि याच्यामध्ये दिलेलं आहे की लोकसाहित्य हे कशाचा आविष्कार आहे? तर लोकमानसाचा. ठीक आहे, त्यांनी नसते चुकीचं आलेलं. काय म्हटलं? तुमचा आवाज मला येतच नाहीये, म्हणजे पूर्ण अडकत येते, ब्रेक होत्या पूर्ण आवाज. खूप चालू होत आहे. काहीच आवाज येत नाही तुमचा, म्हणजे असं पूर्ण ब्रेकच होते आवाज. तुम्ही जेव्हा उत्तर सांगता तेव्हा येतं, पण असं जास्त बोलायच्या वेळेस ते येतच नाही. लोकसाहित्याची रूपरेखा हे पुस्तक डॅश यांनी लिहिले? प्रभाकर मांडे, दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर, गंगाधर मोर्जे. दुर्गा भागवत. आता येतोय आवाज? हो मॅडम, आता येत आहे. आता स्क्रीन पण दिसतंय. लोकसाहित्य, तुमचा आवाज मला बरोबर नव्हता येत मगाशी. लोकसाहित्य. अच्छा. हे पुस्तक कोणी लिहिले? दुर्गा भागवत, प्रभाकर मांडे, सरोजिनी बाबर, गंगाधर मोर्जे. सरोजिनी बाबर. नाही, दुर्गा भागवत यांनी. लोकसाहित्याचे स्वरूप हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? राची ढेरे, डॉक्टर शरद व्यवहारे, डॉक्टर प्रभाकर मांडे, दुर्गा भागवत. ढेरे.
प्राची ढेरे प्राची ढेरे नाही, प्रभाकर मांडे आहेत लोकसाहित्य सॉरी. रूपरेखा दुर्गा भागवत आहे. लोकसाहित्याचे प्रभाकर मांडे. हेतू गर्भदा हा लोकसाहित्याच्या अंगाचा शोध कोणत्या अभ्यास पद्धतीनुसार घेतला जातो? रचनानुसारी अभ्यास पद्धती, कार्यान्वयी संप्रदाय, भ्रांत कल्पनावादी, उपयोगी. कार्यान्वयी संप्रदाय, कार्य करणाराचं संप्रदाय. हे कसं असतं? काय म्हटलं? कार्यान्वयी संप्रदाय हेतुगर्भता हा लोकसाहित्याच्या अंगाचा शोध कोणत्या हेतुगर्भता, त्या लोकसाहित्याचा हेतू नेमका काय आहे? जेव्हा आपण कार्य करतो, ती कार्य करणारी जी संप्रदाय असते ते कार्यानुसारच आपल्याला त्याचा हेतू कळेल ना. रचनेनुसार करणार नाही किंवा कल्पनावादानुसार करणार नाही किंवा त्याच्या उपयोगितानुसार नाही करणार. तर ते कार्यान्वयी संप्रदायानुसार या अभ्यास पद्धतीनुसार केला जातो. त्याचा हेतू आपल्याला त्यावर कार्य करावं लागेल, है ना. दुर्गा भागवत यांनी मिथ या संज्ञेकरिता आपल्या पुस्तकात डॅश हा शब्द वापरलाय. दैवत कथा, परिकथा, उत्पत्ती कथा, दंतकथा. दंतकथा. दैवत कथा, मिथ साठी त्यांनी दैवत कथा वापरलाय दुर्गा भागवत यांनी. आपल्या पुस्तकात तो शब्द त्यांनी वापरलाय. लोकजीवनात अवशेषांच्या स्वरूपामुळे त्यांना सजीवाशेष असे नाव कोणी दिले? डॉक्टर प्रभाकर मांडे, विका राजवाडे, राची ढेरे, दुर्गा भागवत. सजीवाशेष असे नाव दुर्गा भागवत यांनी दिले. लोकसाहित्याची रूपरेखा या पुस्तकात दुर्गा भागवत यांनी लिजेंड या शब्दाला मराठी पर्याय डॅश हा शब्द वापरलाय. दंतकथा, परिकथा, उत्पत्ती कथा, दैवत कथा. दैवत कथा वापरला नाही, त्यांनी मिथला वापरलाय ना. आणि आता लिजेंड साठी कोणता वापरलाय? दंतकथा. लेजेंड म्हणजे दंतकथा वापरला आणि मिथसाठी दैवत कथा. इथले तीच दोन प्रश्न आहे बघा. दुर्गा भागवत यांनी मिथ या संज्ञेकरिता कथा वापरली, ठीक आहे. नंतर यांनी दुर्गा भागवत यांनी लिजेंड या शब्दाला मराठी पर्याय कोणता दिली आहे? तर दैवत कथा असू शकणार नाही, कारण की इथे मिथ वापरलाय त्यांनी दैवत कथेसाठी, ठीक आहे. म्हणजे लिजेंड साठी दंतकथा वापरल्या, ठीक आहे. तिथल्या तिथे दोन प्रश्न. डॅश यांनी सूर्यकथा हे देवकथांचे आत्मतत्व मानले. जेम्स फिरेरे, टॉयलर, ह्युमरेस, मॅक्स मुलर. मॅक्स मुलर नाही. किती जुने याचे अभ्यास करणार आहे. काय म्हटलं? अभ्यास करणारे मॅक्स मुलरच होते ना. आता हा, देव त्याच्यावरून म्हणलं गेस मॅक्स मुलर सूर्यकथा हे देवकथांचे आत्मतत्व मानले. सगळ्यांनी एक एक केलेले आहे ना अभ्यास. सगळ्यांचे विचार वेगवेगळे. मानवशास्त्रीय अभ्यासातून संप्रदायाचा जन्म झाला. अवशेषवादी, दैववादी, भ्रांत कल्पनावादी, कार्यान्वयी. मानवशास्त्रीय अवशेषवादी संप्रदायांचा जन्म झाला. मानव वंशशास्त्रीय म्हटलं. अवशेषवादी म्हणजे प्रत्येक मानवांचं हे केलेलं आहे ना, की पहिले मानव कसा होता काय, ते या संप्रदायातून जन्म झाला, ठीक आहे. नंतर मॅडम हे संप्रदाय कुठे मिळेल वाचायला, म्हणजे असं डिस्क्रिप्टिव्ह कुठे मिळेल आपल्याला? लोकसाहित्य पुस्तक वाचण्यात आलं नाही ना ते. एमएचं लोकसाहित्य पुस्तक आहे ना, तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता का थोडं? ठीक आहे ना, मी पाठवते. हो, म्हणजे आम्ही मग हे मारून घेतो झेरॉक्स. ठीक आहे ना. तसंही मी तुम्हाला हा एमएचाच दिलेला आहे, 4th सेम. अच्छा. कारण की अभ्यास होतो तोच तुम्हाला राहतो ना, म्हणून मी दिला. राहतो ना, याच्यातले प्रश्न येऊ शकतात मॅडम. हा, म्हणून मी ते तुम्हाला दिलं. हा,
नागपूर युनिव्हर्सिटीचा आहे. आता यावर्षी आता झालेला कोर्स. अच्छा अच्छा. तर मी म्हटलं हा अभ्यासाला तुम्हाला भाषा विज्ञान पण दिलेला होता ना, तो पण तोच होता कोर्स. अच्छा. म्हणजे तो अभ्यास होतो ना एक एक. लोककथा एके ठिकाणी जन्मून इतरत्र प्रसारित होतात हा सिद्धांत कोणत्या ग्रंथाच्या आधारे मांडला आहे? पंचतंत्र, हितोपदेश, वेताळ, पंचविशी, लोकसाहित्य, मीमांसा. लोककथा एका ठिकाणी जन्मून इतरत्र प्रसारित होतात. तो उपदेश आहे म्हणून नाही, पंचतंत्रामध्ये येतं ते. कसं काय म्हणजे? पंचतंत्र या ग्रंथाच्या आधारे मांडले. पंचतंत्र अच्छा. हा, ते वेताळ वगैरे अशातल्या ज्या कथाच नाही असतात का, त्या पंचतंत्रामध्ये. म्हणजे एका ठिकाणी जन्मून मग ते इतरत्र नाही का प्रसारित, ते वेताळ वगैरे अशा ज्या छोट्या वगैरे गोष्टी असतात त्या पंचतंत्रातूनच झालेल्या. डॅश अभ्यास पद्धतीच्या आधारे लोकसाहित्याच्या आकृतीबंधाचे स्वरूप स्पष्ट करता येते. अवशेषवादी, रचनानुसारी, भ्रांत कल्पनावादी, कार्यान्वयी. आता आकृतीबंधाचं स्वरूप कसं स्पष्ट करता येईल? रचनानुसारी. हा, रचनानुसार. ठीक आहे. आणि हेतू गर्भता म्हटलं तर कार्यान्वयी आलं. ठीक आहे. आणि मानव शास्त्रातलं म्हटलं तर अवशेषवादाचं. ठीक आहे. हे 3 लक्षात आले ना इथल्या इथे अभ्यास. पोतराज हा डॅशचा अभ्यासक आहे. यामरियाई, यल्लम्मा, रेणुका, तुळजाभवानी. हे सोपं आहे. पोतराज आपल्याला माहिती आहे कशाचा उपासक आहे. यल्लम्मा का? नाही, मरियाई. मरियाई मी तेच म्हणणार. पोतराज हा जो आहे तो असं बेल्टनी आपल्या शरीराला घाव हे करतात ते मरियाई. हेतू कथावादी संप्रदायाला डॅश संप्रदाय असेही म्हणतात. अवशेषवादी, रचनानुसारी, भ्रांत कल्पनावादी, स्पष्टीकरणवादी. स्पष्टीकरणवादी. त्यालाच आपण काय म्हटलं होतं? हेतू गर्भता म्हणजे कार्यान्वयी. ठीक आहे. दैवत कथेमध्ये वास्तव गोष्टीचे चित्रण असले तरी ते 100% ऐतिहासिक सत्य नसते. प्रस्तुत विधान कोण आहे? दुर्गा भागवत, कासिरेर, WJ पेरी, स्पिनोझा. नाही, द मिथॉलॉजी ऑफ आर्यन नेशन कोणाचा ते सांगतात? टायलर ग्रीम बंधू, मॅक्स मुलर. मॅडम. सर जॉर्ज कॉक्स हा आहे. कथावादी संप्रदायाला डॅश संप्रदाय असे म्हणतात. डबल आलेला आहे. कथात वृत्त म्हणजे डॅश सरमा म्हणजे अशी रूपके आहेत. वेली, फुलपाखरू, वीज, युद्ध, वादळ, पाऊस, मेघ, वाऱ्याची झुळ. वैदिक कथामध्ये वादळ, पाऊस नाही, मेघ म्हटलं जातं. वाऱ्याची झुळ असं रूपक वैदिक कथामध्ये वापरतो ना आपण. वेली, फुलपाखरू, वीज, युद्ध किंवा वादळ, पाऊस असं म्हणत नाही आधीतल्या वैदिक कथामध्ये. तर आपण मेघ, ढग वगैरे म्हणतो आपण. वाऱ्याची झुळ, मेघ, वाऱ्याची झुळ. लोकाभिमुख लेखकाचे साहित्य लोकजीवनातील परंपरांनी प्रभावित झाले असते. त्याच्यासाठी लोकसाहित्य हे संजीवक सामर्थ्य असते. त्यामुळे संपूर्ण लोकसाहित्याला लोकतत्व म्हणावे. हे विधान कोणाचे? डॉक्टर राची ढेरे, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर शरद व्यवहारे, दुर्गा भागवत. लोकाभिमुख लेखकाचे साहित्य लोकजीवनातील परंपरांनी प्रभावित झाले असते. त्याच्यासाठी लोकसाहित्य संजीवक सामर्थ्य. शरद व्यवहारे का मॅम? किंवा प्रभाकर मांडे?
अच्छा राची डेअरी. राची डेअरी. स्क्रीन 2 मिनिट. स्क्रीन दिसत नाहीये ना? दिसते मॅम. दिसत आहे, दिसत नाही. मला तर नाही दिसत. एक मिनिट बघते काय झालं. राची ढेरे, ठीक आहे, हे आहे. त्यानंतर लोकसाहित्यातील लोकतत्व अध्ययनामुळे खालीलपैकी काय साध्य होते ते सांगा. साहित्य कलाकृतीचे योग्य आकलन होते. लोककलांचा अन्वयार्थ लावता येतो. लोकसमूहाच्या जीवनाचे निराळेपण प्रकट होते. वरील सर्व. वरील सर्व मॅम. सर्व, कारण की साहित्य कृतीचे आकलन होते, लोककलांचा अन्वयार्थी लावता येतो आणि लोकसमूहाच्या जीवनाचे निराळेपण प्रकट होते. द गोल्डन बाऊ हा ग्रंथ डॅश मानवशास्त्रज्ञाचा आहे. कार्ल युंग, गंगाधर पाटील, मसूद पाटील, जेम्स फ्रेझर. कुणाचं आहे? गंगाधर पाटील नाही, जेम्स फ्रेझर यांचं आहे. मराठी लोककथा व लोकगीतांमधील चा आदिबंध उलगडून दाखवणारे लेखक कोण? विका राजवाडे. विका राजवाडे नाही, मसू पाटील आहे. आदिबंधात्मक समीक्षा या पुस्तकाचे लेखक कोण? मसू पाटील, मधुकर वाकोडे, गंगाधर पाटील, विका राजवाडे. आदिबंधात्मक म्हणजे काय होते? आदिबंधात्मक समीक्षा आहे ती एका म्हणजे असं ज्या समाजातल्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या एका बंधात्मक याच्यामध्ये केलेल्या असतात, त्याला म्हणतात ती समीक्षा केली असते आदिबंधात्मक. सामाजिकच गोष्टी असतात तर त्या एका बंधनामध्ये म्हणजे कुठेतरी त्याला एक बंधन आहे अशासारखी ती समीक्षा केली असते. मसू पाटील. मसू पाटील आहे. मसू पाटील. इंग्रजीतील फेरी टेल या संज्ञेला मराठीत कोणता पर्याय वापरलाय? दैवत कथा, परिकथा, उत्पत्ती कथा, दंतकथा. सोपं आहे. फेरी परिकथा. परिकथा. आदिबंधाचा आविष्कार कोणत्या प्रकारातून होतो? प्राककथा, लोककथा, पर्याय अ व ब वरीलपैकी नाही. प्राककथा आणि लोककथा काही सामाजिकतेलाच अनुसरून. आदिबंध प्राककथा काय मॅम? हा, प्राककथा म्हणजे काय? प्राककथा म्हणजे जी लोककथा असते ना त्यातच जो पुराणात म्हणजे एक आपण काय म्हटलं जातं त्याला इंग्लिश मध्ये ही प्राचीन कथा असं होतं का काही? प्राचीन की ऐतिहासिक कथा असं काहीतरी म्हटलं जातं त्याला. प्राककथा काल्पनिक कथा, सॉरी, प्राककथा या ऐतिहासिक काल्पनिक कथा होतात आणि म्हणजे ज्या पारंपरिक कथा काल्पनिक कथा म्हणतात त्याला प्राककथा. कुठे? हा, प्राककथा आणि लोककथा. काल्पनिक कथा आणि लोककथा. आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीचे मूळ स्रोत डॅश आणि डॅश यांच्या लेखनात आहे. जेम्स फ्रेझर, कार्ल युंग, गंगाधर पाटील, गंगाधर मोर्जे, डॉक्टर राजी ढेरे, डॉक्टर प्रभाकर मांडे. वरीलपैकी नाही. वरीलपैकी नाही असं नाही, जेम्स फ्रेझर आणि कार्ल युंग यांच्या पण लेखनात आदिबंधात्मक समीक्षेचे मूळ स्रोत येतात. ठीक आहे. आणि याचे लेखक आहे मसू पाटील. हे लेखक आहे. हा, आणि यांच्या आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीचे मूळ स्रोत हे जेम्स फ्रेझर आणि कार्ल युंग मध्ये. प्रत्येक जण आपल्या परीने विषयावर समीक्षा करत असतात ना एक त्याच. ठीक आहे. 50 प्रश्न लोकसाहित्यावर. हे सगळे प्रश्न एकदा तुम्हाला वाचून काढायचे आहे. तुम्हाला त्याचे नोट्स काही त्याच्यात पण असतील. आणि तुमचा MA ला कोर्स असेल तुमचा फर्स्ट इयर सेकंड इयरला म्हणजे MA शी
ते सगळे वाचून काढायचे तुम्हाला एकदा. मॅडम याचं PDF नाही पाठवलं तुम्ही, म्हणजे फक्त फोटो पाठवले होते ना? कशाचे? हे जे आता घेतलं तुम्ही, नाही हा तर मी आता जे काल मी घेतलं सहज म्हटलं तुम्हाला पाठवलं, तसं- काल क्लास नाही घेतला ना मी. तर हा 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 अच्छा. हा तर मला मी याच्यासाठी पाठवलं की तुम्हाला कितपत आन्सर मिळतं, जरी करा या अच्छा.